अकोला महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपच्या गोटातून 4 नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली आहे। पक्षाने निवडीमध्ये अनुभव आणि निष्ठा या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे। आज चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल करत विजय निश्चित केला आहे। आज या चौघांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे। मुंबई स्थित भाजप पक्षश्रेष्ठींनी महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप अंतर्गत बंड थंड केले। त्यामुळे अकोल्यात भाजप प्रणित शहर सुधार आघाडीची सत्ता आली। जर हे बंड कायम राहिले असते तर मात्र भाजपला मोठा फटका बसला असता। या बंडात हरीश आलिमचंदानी यांच्यासोबत असलेले ॲडव्होकेट गिरीश गोखले यांना पक्षाने स्वीकृतचे वचन दिले होते। ते वचन आज भाजपने पूर्ण केल्याचे चित्र आहे। माजी नगरसेवक असलेले ॲडव्होकेट गिरीश गोखले हे भाजपचे भविष्यातील आश्वासक चेहरा म्हणून समोर येत आहेत। नगररचना, टाउन प्लॅनिंग आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे। न्यू इरा शाळेचे पदाधिकारी असून जठारपेठमधील स्वराज्य मंडळाचे ते संस्थापक आहे। मोठा तरुण वर्ग ॲडव्होकेट गिरीश गोखले यांच्यासोबत जुळला आहे। भाजपचे सरचिटणीस ॲडव्होकेट देवाशिष काकड यांच्या नावाची चर्चा पक्ष निष्ठेचा विजय म्हणून पाहिले जात आहे। रामदासपेठ मतदारसंघातून उमेदवारी कापली गेल्यानंतरही त्यांनी पक्षकार्यात सक्रिय सहभाग नोंदवला। त्यांच्या निवडीमुळे संघटनेतील कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश गेला असून पक्ष संघटना अधिक मजबूत होण्यास मदत होईल। भारतीय जनता पार्टी के नेतृत्व से चर्चा कर सब बातों का विचार कर भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और भारतीय जनता पार्टी को साथ देने वाले लोग, इनको साथ में लेके ये निर्णय हुआ है। और इन चारों लोगों का मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। सुनील मेश्राम है, चंदाताई शर्मा है, गिरीश जी गोखले है और देवाशीष जी काकड़ है। इनको बहुत बहुत बधाई देता हूँ। आने वाले समय में इनके माध्यम से अकोला शहर का अच्छा विकास होगा, ऐसी अपेक्षा व्यक्त करता हूँ। महानगर पालिका में भारतीय जनता पार्टी का कई सालों से विकासात्मक दृष्टिकोण रहा है, उसी को आगे बढ़ाते हुए हम शहर सुधार समिति की ओर से भारतीय जनता पार्टी, साथ में राष्ट्रवादी शरद पवार गढ़, उसी प्रकार सुनील मेश्राम इनकी महानगर विकास समिति और सभी हमारे को समर्थन करने वाले सब लोग, हम आने वाले समय में अकोला के हित के सब निर्णय लेंगे और विकास के दृष्टिकोन से जो भी जरूरी कार्य है वो सब करेंगे। भारतीय जनता पक्षामध्ये नेहमी कार्यकर्त्याला न्याय होतो। आमचे नेते आदरणीय प्रदेशाचे प्रतोद माजी आपल्या महामंत्री महाराष्ट्र प्रदेश आदरणीय रणधीरभाऊ सावरकर साहेब यांना याचं श्रेय जातं। त्यासोबतच आमचे नेते आणि युवा नेतृत्व अनुपदादा धोत्रे, आपल्या अकोल्याचे लोकप्रिय खासदार विजयजी अग्रवाल साहेब, जयंतरावजी मसने साहेब, त्यानंतर किशोरभाऊ मांगटे पाटील आणि आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज हा दिवस आलेला आहे। त्यासोबतच शहर सुधार आघाडीचा घटक म्हणून भारतीय जनता पक्ष आज आहे। त्यामुळे शहर सुधार आघाडीचे सुद्धा आमचे जे सर्व घटक पक्ष आहेत, सुनीलभाऊ मेश्राम आहेत, त्यानंतर अजितदादा पवार गट आहेत, आमच्या विरक्ताई आहेत, शिवसेना शिंदे गटसुद्धा आमच्यासोबत आहेत। त्या सगळ्यांनासुद्धा याचं श्रेय जातं, कारण की शहर सुधार आघाडी म्हणून या आमच्या चौघांचं आज इथे नाव गेलेलं आहे। परंतु रणधीरभाऊंचा आशीर्वाद हा सामान्य कार्यकर्त्यांना आहे आणि सामान्य कार्यकर्त्याशी न्याय होतो याचा हा परिपाक आहे। शहर सुधार आघाडीला सातत्याने मदत करणारे आणि महापालिकेच्या कामकाजाची खडानखडा माहिती असणारे ज्येष्ठ सदस्य सुनील मेश्राम यांची वर्णी लागली आहे। त्यांच्या अनुभवाचा फायदा प्रशासकीय निर्णयांमध्ये होऊ शकतो। त्याचबरोबर महिला पदाधिकारी चंदा शर्मा यांना भाजपने संधी दिली आहे। भारतीय जनता पार्टी को उन्होंने मुझे मेरे काम की पावती दी, इसलिए मैं उनका धन्यवाद चाहती हूँ। आमदार रणधीरभाऊ सावरकर, अनुभव धोत्रे, विजयभाऊ अग्रवाल, जयंतभाऊ मसने, किशोरभाऊ मांगटे पाटिल, सुहासिनीताई धोत्रे, मंजुषाताई सावरकर, गंगा भाभी शर्मा, मैं सभी की बहुत बहुत आभारी हूँ जो मुझे इस लायक समझा